आज भारताला पडलेला प्रश्न अर्थात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार का या प्रश्नाचं उत्तर अवघ्या काही क्षणांमध्ये मिळणार आहे। समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे। 5 न्यायमूर्ती कोर्टरूममध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळात निकालाचं वाचन सुरू करतील। 11 मे रोजी न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सुनावणी पूर्ण केली। सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह धरला होता। तर केंद्र सरकारनं समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलेलं होतं। त्यामुळे आता आज कोर्ट काय निकाल देणार याकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य कोर्टामध्ये या निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 वेगवेगळे निकाल असणार आहेत। म्हणजे 5 न्यायमूर्ती आहेत, पण त्यापैकी 4 न्यायमूर्तींचं निकालपत्र जे आहे ते स्वतंत्र आहे। आणि ते यासाठी कारण सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलं की कुणी कुठल्या मुद्द्यावरती आपण किती पुढे गेलं पाहिजे याच्या संदर्भात न्यायमूर्तींच्या मध्ये मतभेद आहेत। आणि त्यामुळे जितका क्लिष्ट हा विषय आहे तितकाच निकाल सुद्धा क्लिष्ट असणार याच्यामध्ये शंका नाहीये। पहिली गोष्ट सरन्यायाधीशांच्या निकालामध्ये म्हणजे आता तो त्यांचा निकाल वाचून दाखवतायत, तर त्याच्यामध्ये ही स्पष्ट गोष्ट झाली आहे की या मुद्द्यावरती कायदा बनवण्यास आम्हाला सांगू नका, तो आमचा अधिकार आहे। हे जे केंद्र सरकार म्हटलं होतं तर त्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की काही मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टाला हे दखल जी आहे ती द्यावी लागते आणि तो त्या मर्यादेचं भान राखत आम्ही हे करतोय। त्यांच्या निकालामध्ये पहिलीच कमेंट जी आहे ती या गोष्टीवरती आलेली आहे की हा केवळ शहरी आणि उच्चभ्रू लोकांचा विषय आहे। याच्यावरती अत्यंत शार्प कमेंट सरन्यायाधीशांची आहे की केवळ उच्चभ्रू आणि शहरी लोकांचा हा विषय नाहीये। एखाद्या खेडेगावातली महिला सुद्धा अशा पद्धतीने आपण समलिंगी किंवा तृतीयपंथी असल्यामुळं आपल्या हक्कांबद्दल हक्क दाखवू शकते आणि त्यामुळं नेमकं केवळ शहरी भागात राहणाऱ्या लोकांनाच उच्चभ्रू किंवा एलिट ठरवायचं याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। आणि त्यामुळं या गोष्टीचा त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी पुनरुच्चार केलेला आहे की केवळ शहरी आणि उच्चभ्रू वर्गाचा हा विषय नाहीये। त्या दृष्टीने या म्हणजे सरन्यायाधीशांच्या निकालपत्रातल्या या महत्त्वाच्या कमेंट सुरुवातीला तरी दिसत आहेत। आणि जर 4 निकाल असतील तर नेमकं बहुमत कोणाच्या बाजूने आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। पहिला निकाल सरन्यायाधीश वाचून दाखवतायत आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार जे म्हणत होतं की केवळ शहरी आणि काही ठराविक उच्चभ्रू वर्तुळातल्या लोकांचा हा विषय आहे, तर त्याला पूर्णपणे खोडून टाकताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। बरोबर आहे प्रशांत, तुम्ही राहात सोबत। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे। दरम्यान याचिकाकर्ते समीर समुद्र आणि अमित सध्या आपल्या सोबत आहेत। तुमच्या दोघांचंही स्वागत एबीपी माझामध्ये। नमस्कार। समीर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा विचारेन की केंद्रानं जी भूमिका मांडली होती की समलैंगिक जोडप्यांना विवाहाची मान्यता न देता त्यांच्यासाठी काही सवलती आम्ही उपलब्ध करून देऊ, यावर तुमचं काय मत आहे? माझं मत म्हणजे मी पहिल्यांदा हसतो त्या गोष्टीला, खरं सांगायचं तर. कारण म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट असं उपकार केल्यासारखं दिल्यासारखं वाटतंय ते. खरं तर हा आमचा मूलभूत हक्क आहे. पण मला हेही माहितीये की आपण ज्या स्टेजला आहोत आता त्या स्टेज पासून फुल मॅरेज राईट्स हा जो प्रवास आहे हा कदाचित लांबचा टप्पा काही काही लोकांना वाटू शकतो। आपल्या देशात विरोधही बऱ्यापैकी काही संस्थांकडून किंवा काही महत्वाच्या लोकांकडून त्या न्याय प्रक्रियेत दिसलेला होता। त्यामुळे मग कदाचित काही आम्ही ठराविक टप्प्याटप्प्यात तुम्हाला सगळे अधिकार देऊ असं कदाचित ते म्हणत असतील। हे हास्यास्पद आहे खरं सांगायचं तर, कारण आम्ही जे मागतोय ते न्याय्य हक्क आहेत, ते आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत आणि ते खरं तर एवढ्या वर्षांपासून आम्हाला मिळालेलं नाहीये। त्यामुळे आम्ही ऑलरेडी सफर झालेलो आहे। त्यामुळे मला हे बिलकुल मान्य नाहीये। मला जर द्यायचे असतील तर मला सगळे हक्क द्या, हे माझं म्हणणं आहे। पण त्याचबरोबर मी हेही समजू शकतो की जर त्यांचं असं म्हणणं असेल की अरे सगळे एकदम न देता आम्ही टप्प्याटप्प्यात तुम्हाला देऊ, जेणेकरून एक समाज म्हणून पण आपण इव्हॉल्व्ह होऊ, तर बेटर दॅन नथिंग, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, असं अशा ह्याच्यावर समाधान मानावं लागेल। पण हा लढा मात्र चालू राहील। म्हणजे जर तसं झालं तर हा लढा मात्र डेफिनेटली चालू राहील असं मला वाटतंय। निश्चित।
अमित, तुम्हाला प्रश्न विचारते की सुप्रीम कोर्टासमोर आपली भूमिका मांडत असताना केंद्र सरकारच्या वतीनं आणखी एक मुद्दा मांडला गेला होता की हे काही शहरातील एलिटिस्ट किंवा उच्चभ्रू वर्गातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात किंवा त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला जातो. व्हॉट इज युअर से ऑन दॅट? वेल अगेन ही गोष्ट खरंच हास्यास्पद आहे. आय थिंक त्याच्यावरून आपल्याला जाणवतं की केंद्र सरकारला ह्या विषयात काहीच कळत नाहीये आणि काहीच समजून घ्यायची त्यांची इच्छा नाहीये. कारण आम्ही जे बघितलेलं आहे गेल्या कित्येक वर्षांमध्ये की हा प्रश्न हा फक्त सिटीज मधला नसून हा भारतातल्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रश्न आहे. LGBT कम्युनिटी ही सगळीकडे पसरलेली आहे आणि तितक्याच प्रमाणात ती सगळीकडे पसरलेली आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपल्या विलेजेसमध्ये आपल्या गावांमध्ये हे रिप्रेझेंटेशन दिसत नाही. कारण तिथपर्यंत आपण जाऊन त्याची चौकशी केलेली नाही आतापर्यंत. पण मला खरोखर अशी अपेक्षा आहे की केंद्र सरकार या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करेल आणि खरोखर सगळ्या लोकांसाठीचा हा निर्णय आहे हे मान्य करेल. निश्चित. त्यामुळे आता केंद्र सरकारनं मांडलेल्या भूमिका, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची मतं या सगळ्याच्या अनुषंगानं नेमका काय निकाल समोर येतो याची उत्सुकता आहे. तुम्ही याचिका दाखल केली आहे त्यामुळे निकालाची तुम्हालाही अर्थातच प्रतीक्षा असेल. तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की तुम्ही सोबत राहा आणि यानंतर आपण अन्य काही घडामोडींचाही आढावा घेऊया. निकालासंदर्भातले अपडेट आपल्याला प्रशांत कदम यांच्याकडूनही जाणून घ्यायचे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.